माझं नाव सुनीता वसंतराव बेरम. मी इथं बीएसडब्ल्यू फर्स्ट इयरला पहिलं म्हणजे ऍडमिशन घेतलं. त्याच्या आधी माझ्यामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स होता, असं नाही नव्हता. पण इथं येऊन जो बदल झाला ना, तो अतिशय म्हणजे माझ्यासाठी मी जेव्हा माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करते, तर मला तो महत्वाचा वाटतो. कारण की इथे मी स्टेज दिली, ती अधिक शिकली आणि स्वतः म्हणजे कॉन्फिडन्स, स्वतः विश्वास तो म्हणजे मी बिल्ड केला. की बुवा तू करू शकतेस आणि ते तू करू शकतेस ते मला इथल्या शिक्षकांनी म्हणजे तुझ्यामध्ये आहे तर तू करू शकतेस बुवा. तर ही जी म्हणजे ओळख असते ना स्वतःमध्ये गट्स ओळखण्याची, ती या शिक्षकांनी मला करून दिली. तर त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप आभारी आहे. त्यामुळे मी आज इथं बसतीये आणि विद्यापीठात तिथे क्रमांक मिळवला. ज्या परिवाराकडनं आलीस किंवा ज्या कुटुंबातून आलीस त्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती त्या कुटुंबाबद्दल थोडी माहिती सांग ना. मी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आहे. मी ग्रामीण भागात राहते. म्हणजे आम्ही 3 भाऊ आहे, आई वडील, आणि आमचं कुटुंब म्हणजे हे संयुक्त कुटुंब आहे. तर आमच्या कुटुंबामध्ये माझे पप्पा आणि आणखीन एक काका आहेत माझे, ते दोघं शेती करतात. तर शेती कमी होत जाते कारण की जसं जसं कुटुंब वाढत तसं शेतीची विभागणी होती कमी येते. तर आमची शेती ही खूप कमी, पण आमच्या तिघं भावांना तरीही माझ्या पप्पांनी म्हणजे त्यांचं जी इच्छा आहे तेच करून दिलं, की असं नाही की तुमच्यावर तुम्ही हेच करा तेच करा. कारण की आधी असं होतं की तुम्ही इंजिनिअरिंग केलं पाहिजे, तुम्ही MBA केलं पाहिजे. पण तसं न करता पप्पांनी आमच्या मताला मान दिला आणि त्याप्रमाणे आम्हाला एज्युकेशनसाठी खूप मेहनत करून पैसे पुरवले. कारण की माझा मोठा भाऊ इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याचं आणि तो आता तलाठी म्हणून लागलाय. त्याचं पुढे इंजिनिअरिंग मध्ये पण वेटिंगला नाव आहे. ते एवढं 1-1.5 महिन्यात त्याचं हे पण येईल. आणि दुसरा भाऊ म्हणजे त्याला ITI करायचं होतं. पप्पांचा पहिले सुरुवातीला नकार होता कारण की पप्पांना म्हणजे ITI म्हणजे काय की घरीच राहतील 3 वर्ष, 6 का 3 वर्ष करू ते. मग पप्पांनी नंतर त्याला होकार दिला आणि त्यालाही त्याचं करू दिला आणि आता तोही इंटर्नशिप करून त्याचाही एक्झामची तयारी करतोय. आणि मलाही माझ्या पप्पांनी कधीच मला म्हणजे जबरदस्ती केलेली. आता दोघं ताईंनी म्हटलं की ग्रामीण भागात म्हणजे मुलींबद्दल आणि मुलीच्या शिक्षणाबद्दल अतिशय म्हणजे आपण म्हणतो की अनैतिक विचार केले जातात की मुलींनी घराने मुलंच बघितलं पाहिजे. पण तसं न करता पप्पांनी मला म्हणजे आधीपासून खूप शिकण्याबद्दल खूप प्रोत्साहन दिला आणि तू करू शकतेस आणि कर, आणि तू करच म्हणजे आधीपासून. आता इथं यायला पप्पांनी मला असं नाही म्हणजे ते सांगत नव्हते की तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. मी माझ्या पप्पांना सांगितलं की मला BSW करायचंय आणि हा निर्णय खरं म्हणजे मला आधी माहिती नव्हतं. कारण बारावीच्या आपल्या कोरोना काळामध्ये एक्झामसाठी मी नंदुरबारला गेली माझ्या ताईकडं. ती माझी मोठी पप्पा राहते. तर तिथं त्यांच्या मैत्रिणी ते BSW त्यांचं झालं होतं. तर त्यांच्याकडनं मी प्रयोग म्हणजे त्या म्हणाले की असं आहे बॉय एज्युकेशन. आणि माझी मानसिकता होती की सगळेजण काय इंजिनिअरिंग MBA तेच करतात, तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मला म्हणजे त्या विषयाची थोडी भीती होती. मग की इथं आपण करू शकतो. आणि हे कसं की तिथं काही कॉलेज आणि लॅब इतक्याच वातावरण असतं, पण हे म्हणजे समाजात राहून करायचंय. आपण समाजाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि आपण आपल्याला म्हणजे कठीण नाही बाबा, हे करू शकतो आपण. असं करून मी इकडे निर्णय घेतला आणि पप्पांनी मला खूप सपोर्ट केला. मी तेव्हा फर्स्ट इयरला आले. आम्ही रूम करून राहतो. मग रूम करून राहायचं म्हणजे खूप खर्च आहे. म्हणजे असं वाटत होतं की जणू आम्ही जॉबला आहे, आमचं सगळं आवरायचं, सगळं पॅकिंग करून कॉलेजला जायचं, म्हणजे जॉबला जायचं, तिकडे मी सगळं आवरायचं. म्हणजे असं फील यायची की जणू खूपच अवघड वाटायचं. पण तरी पप्पांनी सपोर्ट केला. आम्ही मैत्रिणी पण चांगल्या होतो. मग छान बेस घेऊन गेलं वाटलं. पण MSW साठी मी ऍडमिशनच्या वेळी म्हणजे माझ्या घरची थोडीशी फॅमिलीमध्ये म्हणजे आईची तब्येत बरी नसते म्हणून लक्ष नव्हतं माझं. तर मी ऍडमिशन घेता मी दादाच्या सांगण्यात जेवढं बघितलं किंवा तेवढा वेळ देतात मिळाला. सुनीता, आपल्या आयुष्यातले सर्वच दिवस सारखे नसते आणि हीच आपल्या आयुष्याची प्रेरणा असते की जेव्हा संकट येतात त्यावेळेला आपण नक्की कुठले निर्णय घ्यायचे. जसं आधीच्या आपल्या भाग्यश्री सांगितलं की
तिला समस्या आल्या किंवा ऐश्वर्याने सांगितलं तर परत मी तुला ते सांगेन की ज्याच्या आयुष्यात संकट येतात ना नक्कीच तो पुढे आयुष्यात यशस्वी होणार असतो म्हणूनच त्याला साधी संकट येत असते. आणि तू आमच्या इथे ऍडमिशन घेतलं असतं तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता पण परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे तुला बाहेर जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. त्याच्याबद्दल तुला जेवढं दुःख वाटतंय तेवढंच एक चांगली विद्यार्थी आमच्याकडून गेली याचं आम्हाला महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाला देखील तेवढंच दुःख वाटतं. पण काही हरकत नाही. तो पुढे शिक्षण घेऊन पुन्हा म्हणजे महाविद्यालयातलीच विद्यार्थी आहेस तू कधीही महाविद्यालयातली. तुला ऍडमिशन घेताना किंवा महाविद्यालयात असताना काही अडचणी आल्या असतील तर सांग. हो म्हणजे मी मेरिट लिस्ट मध्ये आली माझं नंबर तर ऍडमिशनसाठी काही एवढी अडचण आली नाही मला. पण इथं आल्यानंतर म्हणजे इथं मी इथल्या वातावरणात म्हणजे अतिशय रमली कारण की 12वी पर्यंत मी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत नव्हती. मग इथे मी अजून ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायला लागली आणि म्हणजे अडचणी तर नाही मला आल्या कारण की माझा निर्णय होता आणि माझी भीती होती की मी करेल तर याच्यातच करेल महाविद्यालयात आलं म्हणजे अनुभव सांग ना की महाविद्यालयाने तुला काय दिलं असं वाटतं किंवा तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये महाविद्यालयाचा काय वाटा आहे काय बदल झाला तुझ्या. महाविद्यालयाचा वाटा म्हणजे हा आई वडिलांनंतर 2 नंबरचा स्थान आहे माझ्या मनात म्हणजे माझ्या याच्या बोलण्यावर कारण की इथं महाविद्यालयात आल्यानंतर मी व्यक्तिमत्व माझं विकसित केलं आणि याच्यामध्ये शिक्षकांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे. आणि इथं जे म्हणजे एज्युकेशन आहे ते एक म्हणजे थेअरी बेस नसून ते म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस आहे. तर याचा विद्यार्थ्यांना खूप म्हणजे मोठा फायदा होतो कारण की आजची परिस्थिती समाजात अशी आहे की ज्याच्यामध्ये स्किल आहे तोच व्यक्ती म्हणजे स्वतःला यशस्वी ठरू शकतो किंवा म्हणजे पुढे जाऊ शकतो. तर स्किल बेस्ड एज्युकेशन या महाविद्यालयात अधिक चांगल्या प्रकारे होते आणि ते एक महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना तेच हवंय की पुढे जाऊन ते यशस्वी होते. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि इथं मी ऍडमिशन घेतल्याचं मला त्याचं दुःख आहे. पण दादा म्हणतो की बाबा आतापासूनच तू सरळ सेवेची परीक्षेला तयारी करवा आणि घरी पण फॅमिलीमध्ये काही आजारी असल्यामुळं मग मी ऍडमिशन कडे माझं लक्ष नव्हतं आणि मी आता फक्त इथे युनिव्हर्सिटीला जाऊन फक्त एक्झाम दिली मी आणि तिथं क्लास टेस्ट म्हणजे लेक्चर वगैरे काही झालेली माझे. तर मला त्याचं छंद आहे पण महाविद्यालय खूप चांगले आहे आपलं. धन्यवाद. कारण खरंच आपल्या महाविद्यालयाकडे तुझ्या बोलण्यातून जाणार की फक्त शिक्षण नाही दिले जात तर वेगवेगळी कौशल्य आपल्या महाविद्यालयामध्ये शिकवली जात असतात. जी तुझ्या मनात खंत आहे ती ठेवू नकोस. तुला काय वाटतं की आता तू भविष्यात काय करायला पाहिजे किंवा तुझी स्वप्न काय आहे भविष्यात. माझं स्वप्न पहिले म्हणजे आत्मनिर्भर म्हणून कारण की संघटन सुद्धा माझ्या वाणी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले कारण की आता म्हटलं तर माझी आई वारली तर सगळे नातेवाईक म्हणजे सगळेच म्हणत होते की तुम्ही तर घरीच राहू दे म्हणजे कोणी करायला नाही आमचं सगळे पुरुषच आहेत मग तेच करून ठरलं तरी माझ्या मी मला एवढं प्रोत्साहन दिले तर मी नक्कीच त्याचं नाव करू शकते. आणि म्हणजे एक जे नातेवाईक म्हणतात आणि त्यांचं एवढं प्रेम म्हणजे मला एवढं त्यांचं नातेवाईकांचं मुलगा आहे सुद्धा त्यांनी मला हे प्राधान्य की माझ्या मुलीने एवढं आतापर्यंत शिक्षण घेतलं तिची एवढी मेहनत आणि 2-3 वर्षासाठी जर मी तिला घरी काढून घेतलं तिचं एवढं किंवा तिची मेहनत करायचं तर म्हणून पप्पांनी मला वाटतं तर मी नक्कीच त्यांचं नाव रोशन करू. पण आनंदी किती म्हणायचंय माझ्या पप्पांना त्यांचे नाव रोशन करायचं की नेहमी म्हणतात की माझ्या पोराने मी एवढं शिकवले तर एक दिवस असा यावा माझी पिकं पुरं लागावीत आणि मी तुझी वाईट गोष्टी घालून मी मिळवणूक करेल की माझी पुरं लागली माझ्या मेहनतीचं फळ मिळालं असेल तर मी नक्कीच त्यांचं हे स्वप्न पूर्ण करेल. तुझ्या घरच्यांचंही मनपूर्वक कौतुक आणि तुझंही कौतुक की जे तुझे वडील तुझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे आहेत आणि तुझी ही जिद्द तुझ्या जिद्दीला पण सलाम की तू एवढ्या जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतेस. महाविद्यालयाने तुझ्यासाठी जे काही केलं असेल किंवा जे शिक्षणामध्ये तुला योगदान दिलं तर तुला काय वाटतं की तुझी स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तू संस्थेला काय
मदत करावी किंवा काय योगदान द्यावं? जर मी चांगल्या पोस्टला लागले तर नक्कीच संस्थेला मी मदत करेल. आणि माझं एक म्हणजे जर मी नाही पैसा कमवू शकले तरी म्हणजे जे माझ्यात जे गुणकौशल्य आहे त्याच्यातून मी काहीतरी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल, की जेणेकरून माझी प्रेरणा घेऊन किंवा माझ्या बोलण्यातून आणखी काही मुलांमध्ये ते प्रेरणा मिळेल आणि ते पुढे यशस्वी होतील. तर मी नक्कीच ते म्हणतात ना, की छोटं छोटं का होईना पण मी नक्कीच योगदान देईन. नक्कीच. तुम्ही सांगितलं तुझ्या घरच्यांनी तुला खूप प्रेरणा दिली आणि तुला पाठिशी केलं. आता तू एवढं विद्यापीठामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. तर तुझ्या घरच्यांची, तुझ्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे ज्या दिवशी मला कळलं तो माझा तृतीय क्रमांक आलाय, मग मी संध्याकाळी फोन करते पप्पांना रोज. तर मी फोन केला तर पप्पा आधीच म्हणाले, की तुझा म्हणजे कुठं नंबर आला, काय आला, कॉलेजमध्ये आला, कुठं आला म्हणे. म्हणजे माझ्याकडनं न कळता त्यांना माझ्या नातेवाईकांकडून कळलं की तुमची मुलगी गोवा विद्यापीठामध्ये प्रथम तृतीय क्रमांकावर आली गोवा. मग पप्पांना म्हणजे आता माझे पप्पा अशिक्षित आहेत, ते 4th शिकले, त्यांना काही एवढं माहित नाहीये. पण मग त्यांना मी खूप समजून सांगितलं की असं असं हे कॉलेजमध्ये नसून मी विद्यापीठांमध्ये आली व ज्याच्या अंतर्गत सगळी महाविद्यालय चालतात असं बोलून. मग पप्पांनाही अभिमान वाटला आणि तेही खुश झाले, कारण की जेव्हा मी असंच बुवा प्रथम ये चांगलं म्हणजे शिक बुवा असं करून त्यांना आनंद झाला. आणि नक्कीच एवढं मग त्यामुळेच त्यांचा माझ्या म्हणजे या शिक्षणामध्ये की बुवा तू शिक, पुढे तुझं पूर्ण कर, जे होईल ते होईल, पण कर बाबा. मग त्यांच्याशिवाय मी काहीच नाही, हे जे आहे त्यांच्यामुळे. खरं तर ही मोठी गोष्ट आहे की तू तुझ्या वडिलांना सर्व श्रेय देते आणि तुझ्या वडिलांमुळेच तू इथपर्यंत आहेस हे मान्य देखील करतेस. तुला आता आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांनी या गोष्टीतून प्रेरणा घ्यावी? मला एवढंच असं वाटतं की आपण ज्या वेळेस म्हणजे आजचा क्षण आहे, तर आजच्या क्षणी आपण म्हणजे इतर विचार करतो, पण माणसाने कधीही जो क्षण आलाय तो व्यवस्थित म्हणजे जगला पाहिजे आणि त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. इथले शिक्षक स्टाफ सगळे चांगले आणि ऍक्टिव्हिटी बेस सगळं होत राहतं, तर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये गट्स ओळखले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपलं यश मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जर आपण स्वतःवर विश्वास दाखवला तरच आपण यशस्वी होऊ शकतो. तर पहिल्या सुरुवातीला स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये गट्स ओळखा आणि स्वतःला नेहमी कॉन्फिडन्स देत राहा. कारण की जर आपण स्वतःला दिलं तरच आपण करू शकतो. मग मला एवढंच म्हणायचं की स्वतःला म्हणजे प्रेफरन्स द्या आणि स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह थिंक म्हणजे देत राहा. पॉझिटिव्ह ऊर्जा जेवढी द्या तेवढं तुम्ही स्वतःला म्हणजे आपण आपलं व्यक्तिमत्व इतरांमध्ये म्हणजे निर्माण करत असतो. जर आपण स्वतःला कमी नाही केलं तर ऑब्व्हियसली म्हणजे दुसरे पण कमीच व्यक्तीला तर पैसा होईच नाही. नक्कीच तुझे विचार सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. तुला महाविद्यालयाबद्दल अजून काही सांगावंसं वाटतं का? म्हणजे खरंच मी म्हटलं पहिले सुरुवातीप्रमाणे की माझ्या आधी मी पूर्ण प्लॅन होती, इथं येऊन जो प्रकाश पडला त्याच्यानंतर मी आज एवढी, कारण की मला इथं येऊन सगळे म्हणजे सर बोलायचे ऍक्टिव्हिटी भाग घ्यायचा. मी इथं पहिल्यांदा जेव्हा सूत्रसंचालन केलं तेव्हा माझे पाय थरथर कापत होते आणि आज माझं असं म्हणजे प्राचार्य सरांच्या बाजूला बसण्याचा मला म्हणजे आज खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि ती नक्कीच या महाविद्यालयामुळेच मला मिळाली आहे आणि त्याच्याच वेळेस सगळं यांना म्हणजे सर्व शिक्षक स्टाफ ऑल सगळ्यांना जातो. तर धन्यवाद, खूप खूप म्हणजे धन्यवाद तुमचं. खर तर तुम्ही सगळ्यांना म्हणताय की तुम्ही गुणवंत झाला, तुमचा सरकार होतो, पण इथे आम्हाला असं वाटतं की आमच्या सर्वांचाच महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाचा सरकार होतोय, कारण तुमचं नाव त्या गुणवंत यादीत आलंय. तर ते तुमचं नाव आहे फक्त समोर दिसताना, पण हे सगळं आमच्या सगळ्यांचं नाव आहे, आपल्या महाविद्यालयाचं नाव आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी महाविद्यालयाला एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलं त्याबद्दल तुमच्या तिघींचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.